मी आमच्या त्या वस्तीवर गेलो. काही लोक रस्त्यामध्ये मला जाणीवपूर्वक हा पाटलाचा विरोधक आहे, माफी माग, शिव्या गाळी रस्त्याने झाली. ज्या ठिकाणी मी ज्या वस्तीवर आमची दिंडी मुक्कामाला थांबली होती त्या ठिकाणी काही लोक माझी चौकशी करण्याकरता आले. रात्री आम्ही उघड्यावर झोपतो, तिथं काही घरात झोपत नाही, तंबूमध्ये झोपतो. म्हणून माझ्या सहकार्याने सांगितलं बा तुम्हाला काहीतरी आम्हाला वेगळंच दिसतंय, आणि म्हणून मी टेंभुर्णीला मुक्कामाला गेलो. त्याच्या आधी मला 10-12 धमकीचे फोन आले. ते सगळे फोन, त्यांची नावं, त्यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. मी सांगणार आहे आणि पोलिसांकडे पण देणार आहे. आणि रात्री पंढरपूरमध्ये माझी गाडी जाळली 2 वाजता. त्यानंतर मी रितसर दुसऱ्या दिवशी तिथल्या पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दिली, जे काय त्यांना खबर दिली. आणि मी तिथं काय कोणाचं व्यक्तिशः नाव घेतलं नाही. ज्यावेळेस मला पत्रकारांनी आणि इतर कोणी सर्वांनी विचारणा केली तर मी सांगितलं की माझं व्यक्तिगत कोणाशीही वैर नाही. साधं शिवीगाळ नाही, भांडण नाही, काय नाही, काहीच कसलंच भांडण नाही माझं. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मनोज जरांगे यांची भूमिका मला न पटल्यामुळं त्या भूमिकेच्या विरोधात, मराठा समाजाच्या विरोधात नाही, मी पहिल्यापासून मराठा समाजाच्या उन्नतीकरता, कल्याणाकरता लढणारा माणूस आहे. मनोज जरांगे यांची भूमिका मला पटली नाही. ती पूर्वी पारदर्शक होती, ट्रान्सपरंट होती. त्यांनी लोणावळ्यात, वाशीत अशोक चव्हाण यांच्याबरोबर बंद खोलीत मिटिंगा घेतल्या. मला ते पटलं नाही. आणि जी माझ्या मनात खतखत होती, जे माझ्या मनात होतं ते सगळं प्रसारमाध्यमांच्यावर व्यक्त केलं. आणि तिथून पुढं दररोज मला मारण्याचे, मृत्यूचे, जाळण्याचे, काळं फासण्याचे, पेटवण्याचे, अगदी माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे, बॉम्ब लावून तुझं घर उद्ध्वस्त करून देऊ, अशा पद्धतीचे फोन आले. मुंबईमध्ये माझ्यावर अटॅक झाला. इथं लोक मला मारायला आले. माझ्या घरीसुद्धा लोक मारायला आले. आणि ही सगळी परिस्थिती असताना आमचे सगळे नातेवाईक जमा झाले, आमचे काही माझे हितसंबंधित जमा झाले. महाराज आता तुम्ही काही बोलू नका. तर मी 4 महिने या गोष्टीवर एक शब्द काढला नाही, अवाक्षर काढला नाही. शेवटची प्रेस आपली इथे घेतली आणि सांगितलं मनोज जरांगे यांना माझ्या शुभेच्छा. सगळे सोयरे ही त्यांचीच संकल्पना आहे, ही त्यांनी तयार केलेली आहे, त्यांनीच लिहून दिली सरकारला ड्राफ्ट, आणि त्यांनी तो टिपून दाखवा. त्यांना माझ्या शुभेच्छा एवढं बोलून मी थांबलो. मधल्या काळामध्ये त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, बलात्कार, विनयभंग, देवाच्या नावाखाली 300 कोटी रुपये जमा करणे, त्याबद्दल मी त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यापूर्वी जी कायदेशीर नोटीस असती की ती नोटीस पाठवली की तुम्ही जे केलेले हे जे आरोप आहेत हे निराधार आहेत, बोगस आहेत, बिनबुडाचे आहेत. माझी एवढी विनंती, मी तुमच्या विरोधात बोलणार नाही. तुमचं काय चाललंय ते चालू द्या. तुम्ही ज्या माध्यमांवर माझ्यावर बलात्काराचा आरोप केला, भोंदूबाबाचा आरोप केला, त्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करा, माफी मागा किंवा वेगळ्या भाषेत सांगा. ठीक आहे, त्यांचं आपलं होतं, आता ते काय नाही. पण त्यांनी तसं काही केलं नाही. जरांगेंच्या समर्थकांनी आत्तापर्यंत मला हजारो फोन केले. आणि ज्या वेळेस मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं, आणि ज्या वेळेस मी पंढरपूरला जायला निघालो तर पंढरपूरच्या वाटेमध्ये मला फोन आले, ये तू पंढरपूरला, बघतोस तुझ्याकडं, आता तर काय करशील, मग काय करशील. त्याचे फोन आले, ते फोन मी व्हायरल केले. हे बघा, हे असं चाललंय. कारण आमच्याकडे असं आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पंढरीचा वार करी वारी चुकून निधी. आणि आम्हाला वारी चुकवायची नाही. कुणाला खरं वाटू, कुणाला खोटं वाटू, तुमच्या वाटण्याकरता मी परमार्थ करत नाही. माझ्या अंतकरण शुद्धी करता आणि माझ्या व्यक्तिगत उन्नतीकरता हा परमार्थ आहे. परमार्थ हा दाखवण्याची गोष्ट नाही. मी माझा पंढरपूरला चाललो होतो आणि पंढरपूरमध्ये जाताना मला खूप धमक्या आल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या धमक्या आल्या. कुठं आहे तू, तुमचा सत्कार करायचा आहे, तुझ्याबरोबर सेल्फी काढायचा आहे, तुला मारायचं आहे, तुला हे करायचं आहे, सगळ्या पद्धतीच्या धमक्या आल्या. आणि माझी गाडी पेटवली गेली. माझी गाडी पेटवल्यानंतर काल पंढरपुरामध्ये, काल म्हणजे महाराष्ट्रामध्ये, मला माहीत नाही नेमकं कुठं, माझ्या विरोधात निदर्शनं केली की याने स्टंट केलेला आहे. माझ्यावर आक्षेप केले की यानं स्वतःची गाडी पेटवली. मी कशाला माझी गाडी पेटू? यानं स्टंट केलाय. कशाकरता स्टंट करू मी? स्टंट करायचं कारण काय? जरांगे एवढ्या 2 महिन्यात माझ्या विरोधात काहीच बोललेलं नाही. मी काय कारणाकरता स्टंट करू? काय कारण काय असं घडलं? अरे तुम्हीच मला फोन करणार, तुम्हीच मला धमक्या देणार आणि तुम्हीच म्हणणार तुम्ही स्वतःची गाडी जाळली. स्वतःची गाडी जाळणाऱ्यापैकी आम्ही नाही. तुमच्या मराठवाड्यामध्ये पद्धत आहे स्टंट करण्याची, स्वतःच्या गाड्या जाळण्याची,
आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही गाड्या जाळल्यात. अरे बाबांनो, गाड्या जाळून जर आरक्षण मिळत असतं तर आम्ही गाड्या जाळल्या असत्या. तुम्ही स्टंट करता. स्टंट कशाला म्हणतात? माझ्या घरावर मी ड्रोन लावायचं आणि मी त्याचा फोटो काढायचा, त्याची शूटिंग काढायची आणि माझ्या घरावर हेरगिरी चालली आणि मीडियाकडे ते बातम्या द्यायच्या आणि याची चौकशी करा, माझ्या घरावर कोणी ड्रोन लावले. स्टंट कशाला म्हणतात आम्हाला कळत नाही का? ते कोण एक रमेश नावाचा माणूस आहे, प्रत्येकाला फोन करतो, पुढाऱ्यांना फोन करायचा, त्याची रेकॉर्डिंग करायची, व्हायरल, हे स्टंट येतं. अरे माझं जीवन, मी तर मुक्त झालतो, एकांतवास मिळाला. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. मी मधल्या काळामध्ये काहीच नाही इतका सुखी झालो. प्रचंड पुस्तक, 150 पुस्तकाचं वाचन केलं. कुणाशी संपर्क नाही, कुणाशी बोलणं नाही. जो आम्हाला एकांताचा वास आहे तो वास मिळाला, मी त्याच्यात आनंदी होतो. मी कशाला ह्या कुटाण्यात पडू? बरं काय कारण आहे स्टंट करायचं? स्टंट कोण करतं? ज्याला निवडणूक लढवायची, ज्याला नेता व्हायचं तो स्टंट करीन. मला निवडणूक लढवायची नाही, मला नेता व्हायचं नाही. बरं मला पैसे कमवायचे नाही, माझ्यावर पैशाचा आरोप केलेला आहे. आधार कार्डाच्या लढाईमध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. मी अजून आधार कार्ड घेतलं नाही. माझं पॅन कार्ड रद्द झालेलं आहे आणि माझं पॅन कार्ड रद्द झाल्यामुळं आता मी पैसेच कसे कमावणार ना? पॅन कार्ड तर लागतं ना बँकेत पैसे ठेवायला. माझ्याकडे पॅन कार्ड नाही, साधं पॅन कार्ड नाही माझ्याकडे. जी फक्त वडिलोपार्जित काही इस्टेट असेल तेवढी इस्टेट माझ्याकडे. म्हणजे हे जे आरोप माझ्यावर करण्यात आले हे सगळे निराधार आहे, स्टंट करण्याचे आरोप. दुसरा आरोप काय माझ्यावर केला त्यांनी? माझ्यावर जो दुसरा आक्षेप घेतला की गाडी आपोआप जळाली. ही जी गाडी होती ती टोयोटा कंपनीची गाडी होती. टोयोटा कंपनी ही जगातली सगळ्यात नामांकित कंपनी आहे. ती कंपनी फॉर्च्युनर नावाची आज सगळ्यात जास्त चालणारी गाडी बनवते. ही जी गाडी होती ही जपानवरून इम्पोर्ट करून आणलेली गाडी होती. मी जुनी सेकंड हँड गाडी विकत घेतलेली. हाऊस होती, लक्झरी गाडी होती, अँटिक कार होती, म्हणून मी ती विकत घेतली होती. आणि ह्या गाडीनं आजारी लोकांची, वारकरी लोकांची सेवा केलेली आहे. आणि ही गाडी मी कशाला जाळणार? माझ्यावर जे काही आरोप केला. आणि तिसरा आरोप आहे की तुमची गाडी आपोआप जळाली. जळूच शकत नाही आपोआप गाडी. मी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं तुम्ही याची चौकशी करा. आणि ज्या ज्या लोकांनी मला फोन केले त्याची नावं आणि त्यांचे नंबर सांगतो मी. एक नलावडे नावाचे गृहस्थ आहेत, नावच सांगत नव्हते. अरे मी म्हणलं नाव सांग, वडिलाचं नाव सांग. नावच सांगत नाही, वडिलाची पत्ता सांगत नाही. ते नलावडे आहेत. त्याच्यानंतर विष्णू जाधव नावाचे एक हिंगोलीचे येतं. त्यांनी मला फोन केला, रेकॉर्डिंग मी पोलिसाकडे देणार आहे. म्हणले मीच गाडी जाळली. जी भाषा मी वापरू शकत नाही अशा भाषेत ते म्हणले काय करायचं ते कर, तुझी गाडी मी जाळली, जा ते म्हणले पोलीस स्टेशनकडे. हे हिंगोलीचे विष्णू जाधव आहेत. त्याच्यानंतर हा एक रमेश पाटील नावाचा स्टंटबाज, त्यांनी मला फोन केला. छत्रपती संभाजीनगरचा आहे, अतिशय स्टंटबाज. फोन केला. अरे मला कशासाठी फोन केला तू? तुझं माझं काय संबंध आहे? ह्या माझ्या गाडी जाळणाऱ्यांमध्ये आता हे सुधीर काजळे नावाचे एक ग्रस्त येतं, नांदगाव नाशिकचे येतं. त्यांनी मला सांगितलं 3 महिन्यात हे सरकार जाणार आहे आणि आता आमचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू. आम्ही गनिमी कावा वापरू आणि गाड्या नाही जाळीत म्हणला. आम्ही डायरेक्ट डोकेच फोडून टाकितो, मर्डर करीतो. अशा भाषेत हे काजळे, थोरवे, अशोक पवार, विष्णू जाधव, रमेश पाटील, DK पाटील, नलावडे आणि मागचे फोन तर मी काढलेच नाही. ह्या 2 दिवसातलेच फोन सांगितले, यांचे नंबर आहेत, यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत आणि चांगले फोन आले. असं काय नाही, मी प्रेस घेत नाही. मला शिव्या द्यायचं काय कारण आहे? मी तुमच्या विरोधात बोलत नाही, काय कारण आहे? मला प्रेस घेत होतो तोवर कमून प्रेस घेतो, कमून हे करतो आणि प्रेस घ्यायचं बंद केली तर आता कमून प्रेस घेत नाही? काय तू का बंद केली प्रेस? अरे एक फोन मला आला, भगवान जाधव नावाचे एक वयस्कर बाबा येतं, ते भगवान जाधवांचा फोन आला काल मला. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं असतं हे ह्या भगवान जाधव बाबांनी मला सांगितले. म्हणजे महाराज जाऊ द्या, झालं गेलं त्या सोडून, आपण नाही नादी लागायचं. असा एक फोन नाही आला मला, एक फोन. सगळे शिव्यागाळीचे फोन आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझ्यावर आरोप केला मी एक व्यक्ती म्हणून जगतो. मी एक व्यक्ती नाही, मी धार्मिक क्षेत्रात काम करतो. आणि धार्मिक क्षेत्रात काम करत असताना आमच्याकडे चारित्र्य हा सर्व आमचा दागिना आहे. चारित्र्य हाच आमचं जीवन आहे. आमचं चारित्र्य संपलं का आमचा मृत्यू आहे. आणि तुम्ही आमच्यावर बलात्काराचा आरोप करायचा? अरे मी म्हटलं तुम्ही मी नार्कोला तयार आहे ना, नार्को करायला तयार आहे. माफी माग, तू मीडियावर मोठेपणा दाखव, नेतृत्व कसं असतं.
मोठेपणा दाखवला असता. नाही जाऊन द्या त्याच्या महाराजांना काही म्हणू नका, ते काय बोलत नाही, उलटं नेतृत्वाचं असं. महाराज तुमच्याकडं याच्यातली माहिती आहे, तुम्ही आमच्याकडे या. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी काय केलं ते सांगावं. भारत मी स्टंट कशाला म्हणतात, हा गायकवाड कमिशनचा अहवाल आहे, रिपोर्ट आहे. ह्या गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 124वर 6.3 पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये क्लिअर दिलं आहे, अजय साहेबराव बारसकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र रिट पिटिशन नंबर 4255/2017. या पिटिशनमुळं गायकवाड कमिशन अस्तित्वात आलं. मराठा समाज मागास ठरवण्यात आला. हा पिटिशन, हा जो अहवाल आहे ना, माझं मराठा समाजाला सांगणं, एक जाहिरात केली नाही, फोटो काढला नाही मी, काय मला कोणाच्या हाराची अपेक्षा नाही, काय नाही. हे काम आम्ही केलेलं आहे. 2006 पासून मराठा समाजाचं आरक्षण कसं मिळेल, समाजाची कशी उन्नती होईल हे काम करतो. आणि याचं बक्षीस तुम्ही आम्हाला काय दिलं? इतके घाणेरडे ही दहशत आहे. एखादा मनुष्य जर विरोधात बोलायला लागला, त्याचं मत व्यक्त करू का नको? मतच व्यक्त करायचं नाही. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला चांगल्या भाषेमध्ये मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. जी भाषा संविधानिक आहे. तुम्हाला मान्य आहे का ही भाषा? तुम्ही टीका करा ना, पंतप्रधानांवर टीका करा. आम्ही पिटिशन केले त्या MSPचे भाव, शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून आम्ही विरोधात गेलेलो आहे. पण आमची भाषा पहा, आमची संविधानिक भाषा आहे. मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की काल परवा तुम्ही टीका करा, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करा, मुख्यमंत्र्यांवर करा, आमदारांवर करा, खासदारांवर, पण भाषेची काही पातळी असते का नाही? काय भाषा, काय बोलला तो एका आमदारावर टीका करताना? माझं त्या आमदाराचं काही घेणदेण नाही. देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर, अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी कंप्लेंट महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यावर मी केलेली आहे. त्याच्या बातम्या सगळ्या TV चॅनलला छापून आलेलं आहे. आणि मला फडणवीसांचा माणूस म्हणून शिक्का मारायचं, समाजात बदनामी करायची. खालच्या पातळीची भाषा. तुम्ही सगळं विधानमंडळाचं काम पाहता. आता हा 7 उपमुख्यमंत्री करणार आहे पुढच्या काळामध्ये. हा विधान 288 जागा लढवणार आहे. शुभेच्छा आहेत माझ्या, चांगली गोष्ट आहे, अधिकार आहे. पण भाषा कशी? तू काय शिकवणार लोकाला? काय करणार? काय बोलला काल? तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. हे बोलू तरी शकतो का? काय म्हणला? काय खातू म्हणला? काय म्हणला? तो शब्द सुद्धा उच्चारू शकत नाही. माझी मराठा समाजाला विनंती, आता जरांगे पंढरीच्या सोहळ्यात आले, ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला आले, पालखीच्या पाया पडले. आणि पालखीच्या पाया पडत असताना तिथल्या ते जे कोण आमचे महाराज होते त्यांना ज्ञानोबांची उभी सांगायला पाहिजे होती. कसं बोलायचं? ज्ञानोबा ऐकून काय घ्यायचं? साच आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं कसं? कैसे चालावे, कैसे बोलावे? ज्ञानोबरायांच्या पाया पडला, तिथून काय घेतलं? तर त्याला जे लागत होतं तेच घेतलं. त्यांनी हार घेतला. तुम्ही पहा. अरे ज्ञानोबरायांच्या एक तरी उभी अनुभवावी, हार नाही घ्यायचे. हा हाराचा भुकेला आहे, हा कॅमेऱ्याचा भुकेला आहे. 24 तास फक्त आता बाथरूमच्या तिथंच कॅमेरा गेलेला नाही, नाही तर सगळीकडे याचा कॅमेरा गेलेला आहे. आणि म्हणून हे सत्य बाजू मांडली, पटली नाही त्यांना. काय टीका केली मी? जरांगे आधी ट्रान्सपरंट होते, पारदर्शक होते, राहिले का ट्रान्सपरंट? का मी सवाल उठवला, अशोक चव्हाण हे डीलर आहेत मुख्यमंत्री. हे कोण म्हणतं? मी नाही म्हणत. महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे की अशोक चव्हाण पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा मला डीलर येतं. आणि हे डीलर 2दा अंतरावधीमध्ये गेले, 2दा तुमच्याबरोबर चर्चा केली आणि दोन्ही वेळेस त्यांनी मीडियाला बाहेर ठेवलं. माझी विनंती आहे तुम्हाला, ज्यावेळेस गिरीश महाजन त्यांच्याशी बोलत होते त्यावेळेस ते काय म्हणले, तो सुद्धा व्हिडिओ आहे, कानात कुजबुजू नका, माझ्या कानात सुद्धा कुजबुजायचं नाही माझ्या, पण त्या बंद खोलीत मी चर्चा करणार नाही. आणि तुम्ही अशोक चव्हाणांबरोबर काय चर्चा केली? काय आणलं होतं अशोक चव्हाणांनी बशीमध्ये तुम्हाला खायला? हे सांगा ना. तुम्ही काय कॅमेरा नेला नाही आतमध्ये? मी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, मी प्रश्न उपस्थित केला. मी काय मराठा समाजाचं काय यांनी काय केल्याच्या टोळ्या आता मीडियावर, सोशल मीडियावर टीका करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या, आणि ह्याच टोळ्या. मराठा समाजाचा याचा काही संबंध नाही.
माझी गाडी जाळण्यामध्ये मराठा समाजाचा संबंध नाही, वारकऱ्याचा संबंध नाही. याच्या ज्या टोळ्या आता याचे जे समर्थक आहेत, माझा आरोप आहे. आणि मला ही पण माहिती आहे की मनोज जरांगे हे कोणाला सांगणार नाहीत याची गाडी जाळा त्याची, ते काय ते सांगण्याचा स्वभावही मला माहिती आहे. पण हे चहापेक्षा किटली गरम नावाचे जे कार्यकर्ते असतात ना, हे कार्यकर्ते याचे अनकंट्रोल झालेले आहेत. हे स्टंट करतात, यांना स्टंट करायचं आहे. आणि म्हणून हे सगळं मांडण्याकरता, खुलासा करण्याकरता मी इथं आलो. मला काय कुटुंब नाही का हो? आत्ता इथं बसलो होतो, माझ्या बायकोचा फोन येत होता, रडत होती, माझी आई रडत होती. महाराज तुम्ही नका प्रेस घेऊ. माझा मुलगा, माझा छोटासा मुलगा, तो एवढं एवढं तोंड करून बसलेला. हौश आहे का आम्हाला? मला दुःख वाटत नाही का? कोण संघर्ष घेईल? कोण अरे मरण आहे ना पावला पावली, सुखाचा जीव कोण दुःखात घालीन? बरं काय तुम्ही माझ्यावर आरोप केलं? कोण पैशासाठी करून हो? इतके घाणेरड्या स्वरूपाचे आरोप यांनी केले. मला धमक्या देता ना तुम्ही? मला धमक्या? तुमच्यात हिंमत आहे ना? तुम्ही मराठा म्हणवता ना स्वतःला? माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्टेटमेंट केलं आत्ता, सगळे सोयरे भेसळ आहे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. जाहीर स्टेटमेंट आहे त्यांचं. मला ज्यांनी फोन केले ना, मर्द जर असताना, तर प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन करून जा विचारा. तुमच्यात हिंमत नाही आंबेडकर साहेबांना फोन, कारण माहिती आहे आंबेडकर साहेबांना फोन केला ना तर त्यांच्या अनुयायी काय अवस्था करतील हीची कल्पना तुम्हाला आहे. गरिबावर अन्याय करणं, जो छोटा आहे, एकटा आहे, त्याच्यावर अन्याय करण्याची भूमिका तुमची आहे. तुमच्यात हिंमत आहे का? तुम्ही म्हणले 288 पाडायचे, 200 काय ते ज्याचे पाडायचे त्याचे पाडा. मला आनंद झाला, पाडून टाका म्हणलं, मी बोललोच नाही, कारण त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष आहे. पाडले, आले. जालन्याचं उदाहरण सांगतो. कल्याण काळे निवडून आले. कोणामुळे निवडून आले? मराठा समाजामुळे निवडून आले, जरांगेंच्या आंदोलनामुळे निवडून आले. मी मान्य करतो, कल्याण काळे जरांगेंच्या आंदोलनामुळे निवडून आले, मराठा समाजाच्या मतामुळे निवडून आले. आणि हे कल्याण काळे ते लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसले होते त्यांच्या स्टेजवर गेले. का हो? किती लोकांनी फोन केला त्यांना? तुमच्यात हिंमत असलं तर तुम्ही त्यांचा जाब विचारायला पाहिजे होता ना. अरे मी कोण आहे? मी संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे का? मी साधा माणूस आहे. आणि तुम्ही ज्याला, जो संसदेतला माणूस आहे, ज्याच्या बोलण्याला तिथं किंमत आहे, अधिकार आहे, त्याला तुम्ही बोलत नाही. म्हणजे आम्ही जिंकलो. अरे कल्याण काळे जे काँग्रेसचे लोक आहेत, वडेट्टीवार, तेही तिथे गेले. पटोलेही म्हणतात की आम्ही देत नाही. ज्या बीडमध्ये सगळ्यात मोठा संघर्ष झाला, ज्या बीडमध्ये, आणि तिथं राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे खासदार झाले, संसद झाले, निवडून गेले. आणि राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी माननीय श्री अमोल कोले, मी त्यांचा फॅन आहे, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची भूमिका आहे म्हणून फॅन आहे त्यांचा, मी त्यांच्या एकनिष्ठपणाचाही मी फॅन आहे. पण त्यांनी भाषण काय केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, पण ते ओबीसीतून नको, ते वेगळं द्या. आणि हे बजरंग सोनवणे मागं होते आणि असे दाना 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 बाकडे वाजवली. अरे जरांगे पाटलांची मागणी आहे की काय आरक्षण कुठून द्या? ओबीसीतूनच द्या. आणि हे बजरंग सोनवणे अमोल कोल यांच्या स्टेटमेंटला बाकडं वाजवतात, टाळ्या वाजवतात. त्यांना जाब विचारला का तुम्ही? तुम्ही जाब विचारित नाही. पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट दिलेले, 5 जूनला पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते ताट वेगळं ताट द्यायला पाहिजे. ही भाषा इतकी गोलगोल भाषा असते यांची. आणि आमचे फसतात, भावनिक भाषा, लेकरा बाळाचं कल्याण. अरे माझी विनंती आहे, तुम्ही 4 वकील घ्या, एक्सपर्ट वकील घ्या, हायकोर्टातले नामांकित वकील घ्या, 4 वकील घेऊन या. मी 4 वकील आणतो. आरक्षण हा कायदेशीर प्रश्न आहे. जरांगे चांगले, मी वाईट, हा प्रश्न इथं नाही आहे. इथं प्रश्न आहे की मराठा समाजाचा हक्काचं मिळालं पाहिजे. त्याचबरोबर जे ओबीसी असतील, जे दलित असतील, त्यांना, जे आदिवासी असतील, त्यांच्याही हिताला धक्का नाही लागला पाहिजे. आणि कसा सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका करण्यासाठी तुम्ही 4 वकील आणा, एक्सपर्ट आणा, आणि ते मीडियासमोर चर्चा होऊ द्या. मीडियासमोर चर्चा करता का? वकिलांची चर्चा लोकांना कळलं पाहिजे. हे सगळे सोयरे काय भानगडे, कुठून आली, काय टिकणार आहे का, नाही टिकणार आहे का? माझं मत नाही घेऊ, 4 लोकांचं मत घ्या. आहे का तुमच्या? तुम्ही घेऊ शकत नाही. आणि म्हणून हा सगळा इव्हेंट चाललेला आहे, सगळा इव्हेंट आहे, टोटल इव्हेंट आहे. आता आज ते उपोषणाला बसतील, आणि मी गॅरंटीने सांगतो 5-6 दिवसांनी ते उपोषणाला उठतील.
माझ्याकडं त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डिंग आहेत. फक्त एक मध्यस्थी माणूस आहे, ते माझ्या हातापाया पडला म्हणून मला ती रेकॉर्डिंग जाहीर करता येणार. कारण तो म्हणला मला जीवच मारून टाकीतील हे लोक महाराज रेकॉर्डिंग, कारण त्याचा आवाज आहे त्याच्यात. काही करून म्हणले मागच्या वेळेस भांडण झालं ना की उदय सामंत साहेबाला घेऊन या, मी उपोषण सोडतो. मंत्री आणा उपोषण सोडतो, मंत्री आणा उपोषण सोडतो. मागच्या वेळेसही 1 महिन्याचा टाईम दिला. काय केलं सरकारने? सरकार नालायक आहे. मी सरकारच्या बाजूचा नाही. माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की वाशीतून मागं फिरू नये, आझाद मैदानात जायचं. आणि आपल्याला महिनाभर लोक ट्रॅक्टर टेम्पो सगळे घेऊन आले होते, महिनाभर राहायच्या किराणा भरून आले होते, महिनाभर राहायच्या तयारीत. का तुम्ही मागं फिरले? काय वाशीत तुम्ही काशी केली? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. मला धमक्या येतात, मी भेट नाही. आता मी प्रोटेक्शनही मागितलं नाही, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. का देहाचा, काळाचा, शरीराचा काहीच भरोसा नाही. आणि माझा मृत्यू जर जरांगेच्या वाळू तस्करांच्या गोळीने जर दिला असेल, त्यांनी जर मला मारायचं ठरवलं असेल, तर माझा मृत्यू तो ठरलेलाच आहे ना. त्याला कोण बदलणार आहे? मी आता संरक्षणही घेणार नाही. आणि माझं तर मला बरेच फोन येतात, महाराज तुम्ही नुसते बोलतात काही करीत का नाही. आता मी म्हणलं असाय मी मारणार आहे, असे तुम्ही मला मारायचं मागं लागलेले येतं. त्याच्यापेक्षा मी बी समाजाकरता मरतो. तो जरांगे म्हटले होते की मागचं जे याच्यापूर्वीचं उपोषण झालं होतं, आमची ज्यावेळेस वाद झाले होते, आणि 17 दिवस उपोषण केलं. आणि 17 दिवशी ते काय म्हणले, हा मागं चाललो मी सागर बांगल्यावर, फडणवीस चाललो मी सागर बांगल्यावर. गेले का हो? बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले. गेले का सागर बांगल्यावर? नाही गेले सागर बांगल्यावर. प्रयत्न तर करायचा तिथपर्यंत जायचा, काय होईल ते होईल तिथपर्यंत. नाही गेले सागर बांगल्यावर. का नाही गेले? त्यांना विचारायला पाहिजे. का तुम्ही विचारलंच नाही माझी आता तुम्ही मला आता धडा तुम्ही आता माझ्यावर सुरूच होणार आहे पत्रकार, असं का झालं तसं का झालं. माझी विनंती आहे आपल्याला, तुमचा अधिकार आहे, मी तुमचं काय बोलत नाही, पण त्यांनाही विचारायला पाहिजे तुम्ही का नाही गेले सागर बांगल्यावर. आता मी जाणार आहे सागर बांगल्यावर. माझ्यावर आरोप केला ना, अरे मी तर आयुष्यभर पवार साहेबांसंग काम केलं, माननीय शरद पवार साहेबांसंग काम केलं. हे पवार साहेबांचा माझा फोटो आहे. तुम्ही फडणवीस साहेबांचा यांचा फोटो व्हायरल केला माझा, तो पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं, न्याय मिळावं यासाठी व्हायरल केला. आणि पवार साहेब माझ्याकरता उठून उभा राहिले, ते खाली घेतलं माझ्या, आणि तो नाही व्हायरल केला तुम्ही. म्हणजे तुमच्या सोयीनी जे असेल ते दाखवतात. अरे मी आरक्षणाकरता आम्ही सगळ्यांना भेटलो. मी जाणार, मी सागर बांगल्यावर जाणार. काय करायचं पोलिसांनी ते करा, मला जेलमध्ये टाका, मारा, काय करायचं ते करा. पण आता असाही तुम्ही मला मारणार आहे, त्याच्यापेक्षा हा देह सत्कारने लागावा, मराठा समाजाच्या कामाला यावा, याच्याकरता मी जातो तिथं. आणि हे माझं ठरलेलं आहे. इथून प्रेस संपली तर मी आता तिकडं सागर बांगल्यावर जाणार आहे. माझं काय म्हणणं आहे, जसा अर्जुनाचा इथे द्रोणाचार्यांनी विचारलं तुला काय दिसतंय, तर त्यांनी सांगितलं मला फक्त डोळा दिसतोय. तर जरांगे पाटलांना मराठा समाजाचं आरक्षणच दिसायला पाहिजे. हे बाकीचं ह्या भानगडीत काय घुसायचं कारण आहे? आरक्षण द्या, काय असेल ते द्या, ते देत नाही. आणि भलतीकडे काय घुसायचं? तुम्ही राजकीय काय बोलता? की लाडका भाऊनं ते त्यांचे सगळे राजकीय ते चाललेलेच ना. कोणताही राजकीय पार्टी त्याला मतं मिळवण्यासाठी हे सगळं करीत असतात ना. 2014 साली आम्ही सांगत होतो, मोदी साहेब म्हणले अच्छे दिन आएंगे. 2014ला आम्ही म्हणलो कधीच नाही आएंगे. त्याला हिंदी बोलता येतं, पण मला जर त्याच्यापेक्षा बरी बोलता येते. कधीच नाही आएंगे. आम्ही मोर्चा काढा 100 दिवशी, अच्छे दिन कहा गए. आज 2024ला लोकांना पटलं अच्छे दिन नाही आहे. आज 2024ला आम्ही सांगतो की ही गाडी हा माणूस खड्ड्यात नेऊन घालणार आहे. हे आज नाही पटणार तुम्हाला. तुम्ही आज 2-4 वर्षांनी म्हणता महाराज म्हणत होते, बरोबर होतं राव. काय मिळालं आपल्याला? जातीमध्ये द्वेष झालाय. माननीय आरक्षणाच्या याच्यामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची त्यावेळेस आमची चर्चा झाली होती, आणि मुंडे सगळेजण होते आरक्षण मिळवण्यासाठी. आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की मराठा समाजाचं जे राजकीय आरक्षण आहे ते सोडा तुम्ही, आणि मुलांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या
ह्या मुद्द्यावर सगळ्यांचं एकमत झालं होतं. राजकीय आरक्षण आम्हाला नकोच. ह्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद, नगरसेवक ह्या निवडणुकीने मराठा समाजाचं वाटोळं झालेलं आहे. राजकीय आरक्षण नको. मुलांचं शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या या मराठा समाजातल्या गरिबांना मिळाल्याच पाहिजे, ही माझी मागणी आहे. मी तिथे जाणार आहे त्यासाठी. त्यांनी कसं एक तरी पत्र दाखवा बरं मला जरांगेचं. आत्ता उपोषणाला बसला, एक पत्र दाखवा. आपण लोकशाही राहिलीच नाही ना. हा, मी चाललो ना सागर बांगल्यात चाललो. निवेदन द्यायची काय गरज आहे आता? त्यांना सांगणार ते जाऊन. हा, माझा विषय असा आहे की मराठवाडा लढाई जी आहे ती फक्त मराठवाड्याची आहे. आमच्याकडं कुणबीचं आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, कोकणात आहे, खानदेशात आहे. वंचित कोण येतं? फक्त मराठवाडा वंचित आहे. हे मराठवाड्याचं सगळं साऱ्या महाराष्ट्रात आणलं, सगळ्या महाराष्ट्रात आग लावून ठेवली. माकडाच्या हातात जसं जळतं लाकूड दिलं तसा हा कार्यक्रम झाला आहे. जाती जातीमध्ये सगळा धिंगाणा होऊन बसलेला आहे. याच्यामध्ये आमचे वारकरी राहिले नाहीत. वारकरी म्हणतात आता ती दिंडी वंजाऱ्याची दिंडी, ही दिंडी मराठ्याची दिंडी, ती दिंडी माळ्याची दिंडी. पहिली फक्त वारकऱ्याची दिंडी होती, आता सगळं तमाशा होऊन बसलेला आहे. हे पहा, मनोज जरांगेवर मी आरोप केलेला नाही. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी, मी म्हणलं चहाची किटली गरम अशा असलेल्या लोकांनी, हे स्टंटबाज लोक येतं, हे स्टंटबाज लोक येतं, त्यांनी माझी गाडी जाळली असावी. कारण गाडी आपोआप पेटू शकत नाही, मी गाडी पेटवणारा माणूस नाही. आणि हे मला धमकीचे फोन आहे, मी नावं वाचून दाखवले तुमच्यासमोर. नंबर आहे ना माझ्याकडं, रेकॉर्डिंग आहे ना. आम्ही गनिमी कावा करू, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करू, सगळं आहे ना. मी देणार आहे, पोलिसांकडे दिलंय, पण काही देणार आहे. तपास करा. डिफॉर्मेशनचा दावा दाखल करण्यापूर्वी आपल्या कायदेशीर मार्गाने एक नोटीस पाठवावी लागते. तुम्ही जे हे केलंय हे तुमचं विधान चुकीचं आहे. पाठवली नोटीस, पाठवली नोटीस. त्यांना 3 तारखेला भेटली आहे. माझी इच्छा होती की मनोज जरांगे यांनी मोठेपणा दाखवून जाऊ द्या, ती मला चुकीची माहिती आली, तो विषय सोडून द्या, झालं गेलं विसरून घ्या, आणि एवढं तरी बोलायला पाहिजे होतं. मला नाही वाटत ते माझी माफी मागतील. नका का माफी मागा ना, मी करणार आहे डिफॉर्मेशन, मला अधिकार आहे ना. म्हणजे मी काय माझ्या डोक्यावर बलात्काराचा शिक्का घेऊन मरू का काय? हां, नोटीस पिरियड संपल्यावर मी करणार आहे. मी सागर बंगल्यावर जाणार आहे, त्यांना सांगणार आहे तिथं की मराठा हे जे सगळं चाललेलं आहे हे फक्त मराठवाड्याकरता चाललेलं आहे. मराठवाडा हा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि त्यांच्यासाठी संविधानामध्ये सेपरेट कलम आहे, स्वतंत्र कलम आहे. त्या मराठवाड्यातल्या मुलांना सगळेजण फोन करून काय म्हणतात, महाराज की आमच्याकडे पैसे नाहीत फी भरायला. तर त्या सेक्शननुसार त्याला काही तुम्हाला कमिटी बसवायची गरज नाही, कुणी कोर्टात जाणार नाही. या सगळ्या मुलांना जे क्रिमिलेअरच्या खाली येतं त्या सगळ्या गरीब मराठ्याच्या मुलांना आणि सगळ्याच मुलांना सरकारनं ते जे सेक्शन आहे, मला माहीत नाही नेमकं कोणतं तरी कलम आहे घटनेमध्ये, त्या कलमाच्या खाली सगळ्यांची फी माफ करावी. म्हणजे बालवाडीपासून तर डॉक्टर, मेडिकल, इंजिनियर सगळी, नुसतीच मुलांची नाही तर मुलांची. आणि हा निर्णय तुम्ही घेऊ शकता फक्त मराठवाडा, कारण त्याला सेपरेट कलम आहे त्याला. ते निजाम स्टेटमधून इकडे आलेले आहेत. एक कच्छ आहे, कच्छ स्टेटचं तसंच आहे, आणि याचं पण तसं आहे, आणि विदर्भाचं पण तसंच आहे. आणि म्हणून त्याला तरतूद आहे, ते तुम्ही करू शकता, ते तुम्ही देऊन टाका. निदान काहीतरी हातात पडेल ना. लेखी नाही कळवलंय असं त्याच्या डोक्यात येतं, तसं माझ्या डोक्यात येतं. नाही कळत नाही, लेखी निवेदन देऊन त्यांना. याच हा तिथे भेटणार आहे मी याच मागणीसाठी. आता कशाची वेळ दिली भेटीची वेळ मला? तिथे गेल्यावर बघू काय होतंय ते. मी बोललो ना, भाषा हा आपल्या आईकडून आलेला संस्कार आहे. आपली आई आपल्याला जी संस्कार देते ना, चांगलं बोला बाळा, हो चांगलं वागा, कोणासंग जी असते ती तसं बोला, ही जी संस्कार आहे ना, शिव्या गाळी करण्याची. बरं ठीक आहे ना, हे तुम्ही फोनवर तुमचे भांडणं झाले, गावात भांडणं आले, घरात भांडणं आले, गल्लीत भांडणं आले, ह्या होतं ते नाही म्हणत नाही. पण ह्या मीडियासमोर म्हणजे जे बोलू शकत नाही, लग्न कर,
म्हणजे जे कोण आमदार आहेत त्यांनी त्यांच्या संग लग्न करा. अरे काय हे तुम्हाला पटतं काय मराठा समाजाला? माझी विनंती आहे तुम्हाला, म्हणजे मला विरोध करायचा, मला विरोधाला करायचा, मी नालायक म्हणायचं, पण हे तुम्हाला पटतं का? तुमच्या अंतकरणाला विचारा ना. नाही तर मग ज्ञानोबारायची उभी म्हणू नका तुम्ही. साचा आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही ज्ञानोबारायचं ऐकत नाही. तुम्हाला जर ही भाषा मान्य असेल ना तर तुम्हाला ज्ञानोबारायच मान्य नाही. कोणी मारू शकतं ना गोळी? असं पर्टिक्युलर काय? हा बघा, अतिरेक्यांचं काय नावं असतात का? आहेतच ना, नावं गाव नाही आहेत. मला नावं माहीत नाही. आता मी नावं जेवढे माझ्याकडे होते तेवढे नावं वाचून दाखवली. यांनी मला धमकीचे फोन आले, यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग गेला, माझ्याकडे पुरावा आहे. मी हेच पोलिसांना म्हटलं की माझ्यावर आक्षेप केला त्यांनी की यांनी स्वतःहून गाडी पेटवली. तुम्ही चौकशी करा. सगळ्यात सोपं आहे ना, माझी नारकोच करा ना. मी पेटवली तर नाही, मी गाडीत नव्हतो, मी याला प्रदक्षिणाला गेलो होतो. आणि सगळेच जण तिथे गाड्या लावतात ना. अहो सगळेच गेलो होतो आम्ही, सगळेच मोकळी ठेवून जाते. असं माझ्या मागची पण गाडी जळाली, त्याला उशिरा कळालं 5 वाजता, त्याची गाडी जळाली. माझ्या गाडी जळाल्यामुळं ते माझ्या पाठीमागं, आणि तू योगायोगाने तो तिकडचाच होता, त्यांनीच मला व्हिडिओ दिले. माझ्या पाठीमागची जी गाडी आहे तिची पूर्ण बॅक साईड पूर्ण पगळून गेली तिची. तो माणूस तो 5 वाजता पहाटा आला अग्निशामक, त्यांनी पाहिलं, त्याने त्याचीच गाडी ओळखली नाही, पण त्याने इकडून तिकडून त्या मागच्या माणसाने जो मनोज जरांगे यांचा समर्थक आहे त्यांनी काही नाही केलं, त्याची गाडी जळालेली आहे, पण त्यांनीच मला व्हिडिओ दिले. पोलिसांचं उत्तर आता आपल्याला माहिती ना, तपास चालू आहे. हां, आता पोलीस तपास करतील. माझं विनंती आहे तेव्हा तुम्ही तपास करा, तर शोध घ्यावा, म्हणजे संभ्रम दूर होईल. ओके. लाभार्थी कोण आहे शोधावं. फायदा कोणाला होतो? जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा. मी म्हणतो की मंगेश साबळे नावाचा मुलगा होता, त्याने मला खूप शिव्या दिल्या, प्रचंड शिव्या दिल्या त्यांनी मला. मी मारून टाकीन, धमकी दिली, मला त्याचं काही दुःख वाटत नाही, पण ते पोरगं चांगलं आहे. माझं असं म्हणणं होतं की जरांगे पाटलांनी असे जे नवीन मुलं येतं जे काही करू शकतील, निदान ते मंगेश साबळे जर खासदार झाला असता तर तो ते हातीच्या स्टेजवर तरी गेला नसता ना, काहीतरी बोलला असता ना. तो जरांगे पाटलांचंच मत तिथे संसदेत मांडलं असतं ना, काही उडी मारली असती, भाषण केलं असतं, आरडावारडा केला असता. हे नवीन पोरं गेले पाहिजे ना. हे जुने बदगे कशाला पाठवायचे? डबल ढोलकी वाजवणारे. धन्यवाद.